नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. भारत पाकिस्तान तणाव, कांदा निर्यातीबाबत हा मोठा निर्णय. काय संपूर्ण बातमी, संपूर्ण अपडेट, घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. काय त्या संदर्भातील महत्त्वाची आणि मोठी बातमी स्क्रीनवर बघू शकता. भारत पाकिस्तान तणाव, हा मोठा निर्णय. कांदा निर्यातीबाबत संपूर्णपणे बातमी बघत आहोत. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम येथील हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली असून या घटनेनंतर भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयात व पारंगमनावर तात्काळ बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालक व अतिरिक्त सचिव अजय भाटू यांनी या संदर्भात अधिसूचना जारी केली असून हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दुबईमधील होणाऱ्या कांदा निर्यातीवर सकारात्मक परिणाम होणार असून आता भारतीय कांद्याची कंटेनर थेट दुबईला रवाना होतील. कराची मार्गे जाण्याची गरज नाही. ही महत्त्वाची अपडेट. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या परकीय व्यापार महासंचालकाच्या फॉरेन ट्रेड विभागाने अधिसूचना प्रसिद्ध केली असून या निर्णयाचे व्यापक परिणाम व्यापारी व्यवहारावर दिसून येतील. अधिसूचनेनंतर पाकिस्तानातून उत्पन्न झालेल्या किंवा तिकडून पाठवलेल्या कोणत्याही प्रकारची वस्तूची भारतात आयात निर्यात पारगमन ट्रान्झिट पूर्णतः बंद करण्यात आली आहे. या ठिकाणी बघितलं, सरकारच्या या ठिकाणी म्हणण्यानुसार राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लावले असल्याचा आवश्यक आहे होते. या निर्णयामुळे पाकिस्तान मार्गे होणाऱ्या कोणत्याही व्यापारावर निर्बंध येणार असून या ठिकाणी भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणातही एक ठळक पाऊल उचललेले गेले आहे. धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब. जय महाराष्ट्र. धन्यवाद.